माझा नियतीवर विश्वास आय थिंक लहानपणापासूनच आहे असं खरंच बोलायला हरकत नाही. कारण मी ना खूप मी ना माझी शिकवणच घरापासून तशी आहे की मी जे काही करते ना त्याचं मोजमाप मी नाही करत. ते मी जेन्युइनली नियतीवर सोडते. आणि माझी अशी पण शिकवण आहे की त्या नियतीकडून आपल्याला काय मिळतं आहे म्हणून पण मी कामं नाही करत, की त्याच्याकडून काहीतरी परत आपल्याला मिळतं आहे आणि त्याच्यातून एक स्वार्थ आपला साध्य होईल, मी अशी पण नाही जगत. आणि त्याच्यातून माझं जगणं जरी मी दगड नाही, मी माणूस आहे, ठीक आहे. तर मला असं वाटतं की माणूस म्हणून जगणं जास्त सोपं. कर्म आपल्या हातात घ्यायचे नाहीत, ते देवावर सोडायचे. ज्याचं त्याचं काम त्यांनीच करावं. माणसाने माणसासारखंच जगावं. चुकलं तर सॉरी म्हणा आणि नाही चुकलं तर ठीक आहे, एक आपलं एक धडा शिकला आणि आता यापुढे तर पुढे बघणारी मी आहे. मी कधीच मागे वळून बघत नाही. मी मागे वळून फक्त आणि फक्त रेफरन्सेस घेत असते माझ्या वैयक्तिक आयुष्यात पण. त्यामुळे मला असं वाटतं नियतीवर माझा प्रचंड विश्वास आहे आणि तो नेहमीच राहणार माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. माझ्या भूमिकेकडून मी असं शिकली आहे की नियती साकारताना मला खरं दडपण होतं, पण त्या दडपणाखाली माझं काम होतं असं मला वाटतं. नियती साकारताना माझा स्वतःचा एक अभ्यास होता. सरांना काही अपेक्षा होत्या नियतीकडून. ते करताना मला असं वाटलं की मी काम करू शकते. मला जर अभिनय दिला करायला किंवा एक पर्टिक्युलर व्यक्तिरेखा घडवायला दिली, प्रेक्षकांपर्यंत पोचवायला दिली, ती कला पोचवायला दिली, तर मी प्रयत्न करू शकते हे मात्र मी शिकले. की मला जर एक तशी व्यक्तिरेखा मिळाली किंवा तसे डायलॉग्स मला मिळाले, तर सातत्याने, अनुभवाने किंवा त्याची प्रॅक्टिस करून करून मी सुद्धा अभिनय करू शकेन. मला अजूनही वाटतं की मी आज जर मला नियतीचा एक पर्टिक्युलर सीन किंवा पुन्हा नियती साकारायला दिली असती तर मी आणखीन छान करू शकले असते. तर मला असं वाटतं की स्वतःवरचा विश्वास आणि स्वतःवर दाखवलेला विश्वास आणि आपण करू शकतो हे मला नियतीने शिकवलं.